नमस्कार मित्रांनो, कालच्या मॉनिटरी पॉलिसीच्या बैठकीमध्ये रेपो रेट कमी करण्यावरती सहमती दर्शवण्यात आली आणि रेपो रेट 0.25% कमी करण्यात आला. मग याचा माझ्या EMI वरती काय इम्पॅक्ट होईल? मग मी EMI जर मला कमी करायचा असेल तर मी व्याजाचा हप्ता कमी करू की टेन्युअर म्हणजे कालावधी कमी करू? मी कोणता निर्णय घेतला पाहिजे? चला यावरती आज एक डिटेल चर्चा करूया. नेमकं काय काय झालं आणि काय काय इन्फ्लेशनचे टार्गेटिंग पण काय ठेवण्यात आलेले आहेत, भारताचा जो विकासाचा वेग आहे तो पण कसा राहणार आहे याबद्दल डिटेल चर्चा करणार आहोत. मी सौरभ सोनवणे, तुम्हा सगळ्यांचं फिजिक्स वालावरती स्वागत. दोस्तांनो, मॉनिटरी पॉलिसी कमिटीच्या बैठकीमध्ये 25 बेसिस पॉइंट्स ने रेपो रेट कमी करण्यात आला, म्हणजे ओव्हरऑल 0.25 ने तो कमी होईल. फायनान्शियल इयर 26 साठी जीडीपीचा जो ग्रोथ रेट आहे तो 7.3% राहील असा तिथे अंदाज आहे. MPC म्हणजे मॉनिटरी पॉलिसी कमिटी, याच्यामध्ये टोटल 6 मेंबर्स असतात. 3 रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडनं येतात आणि 3 हे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं येतात आणि त्यांचा जो मुखिया आहे तो म्हणजे रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा गव्हर्नर. MPC ने जे काही निर्णय घेतलेले आहेत ते सर्व निर्णय रिझर्व्ह बँक ऑफ इंडियावरती बंधनकारक असतात. तर हे अशा प्रकारचे काही रेट्स आहेत. आता जो 5.5% पॉलिसी रेपो रेट होता तो 5.25 वरती आता मित्रांनो आलेला आहे. मी तसं तुम्हाला सांगितलं 25 बेसिस पॉईंटने कमी केला म्हणजे 5.50 वरून तो 5.25 वरती आलेला आहे. आणि 25-26 साठी जीडीपीचा जो वाढीचा दर आहे तो 7.3% वरती राहील, जो आधी सांगण्यात आलेला होता 6.8%. मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था चांगली जोरात पळतीये आणि त्याचं वर्णन काही इथे अशा पद्धतीचं केलेलं आहे ज्याच्यामध्ये मजबूत वाढ आणि भारतात कमी महागाई आहे हे सांगितलेलं आहे. 2% महागाईचा अंदाज, कन्झ्युमर प्राइस इंडेक्स ज्याच्यानं आपण महागाई मोजतो, तो 2% अंदाज आपल्या महागाईचा सांगण्यात आलेला आहे. आता या कपातीमुळे आपले होम लोन, कार लोन या सर्वांचे जे EMI आहेत ते भरपूर मजबूत कमी होणार आहेत. तर आता तुम्ही तुमच्या बँकेकडे लगेचच अर्ज करायला हवा. बँका साधारणतः स्टेट बँक ऑफ इंडिया सारख्या बँका या लगेच रेपो रेट कमी झाल्या जे इंटरेस्ट रेट्स आहेत ते कमी करत असतात, पण बाकीच्या बँका त्याला साधारण 1 ते 3 महिन्यांचा कालावधी लावतात. पण जर तुम्ही लगेच बँकेकडे अर्ज केला की रेपो रेट कमी झालेला आहे तर मला तुम्ही त्याचा फायदा द्या, तर बँका या किमान तुम्हाला 0.15% फायदा देतात किमान. पण जर तुम्ही बँकेकडे थोडी घासाघीस केली तर 0.30 पर्यंतचा तुम्ही फायदा घेऊ शकतात. जर आता नॉर्मल होम लोनचा रेट ऑफ इंटरेस्ट हा 8% असेल तर तुम्हाला साधारणतः आता फायदा हा तुमचा 7.5 पर्यंत, तुमचा जो व्याजाचा 7.70 पर्यंत तुमचा व्याजाचा जो दर आहे तो आता येऊ शकतोय. आता मग ह्याच्यात मला फायदा कसा होईल? तुम्ही जेव्हा लोन भरत असतात मित्रांनो, एक सेकंद, तुम्ही जेव्हा लोन मित्रांनो भरत असतात तर त्यावेळेला बघा त्याच्यात 2 गोष्टी आहेत. एक तुमची मुद्दल आणि 2 तुमचं व्याज. मुद्दल आणि व्याज याच्यामध्ये व्याज गेल्यानंतर जी अमाऊंट उरते ती तुमच्या EMI मध्ये मुद्दलची अमाऊंट आहे. आता तुम्ही सगळ्यांनी जर फोकस केला की तुम्ही व्याजाचा दर कमी झालेला आहे त्यावेळेला EMI कमी न करता जर तुम्ही तुमचा टर्म कमी केला तर तुम्हाला लाखोंचा फायदा होऊ शकतोय. एक छोटंसं उदाहरण डोळ्याच्या समोर धरूया की तुम्ही 50 लाखाचं लोन घेतलं आणि त्यावरती तुम्हाला साधारण 41 ते 43 हजार रुपये आता जे EMI आहे तो पडत असेल. समजा हे रेपो कमी झाला आणि तुम्ही इम्पॅक्ट तुमच्या EMIच्या अमाऊंट वरती घेतला, तुम्ही तुमचा EMI कमी केला सोप्या शब्दात, तर कदाचित जर तो 43 असेल तर तो काहीतरी 42-42.5 वरती येईल. पण मात्र जर तुम्ही टर्म कमी केला तर काय होऊ शकतं त्याची मजा जरा या पुढच्या पानावरती बघा. तुम्ही जर 50 लाखांचं कर्ज 20 वर्षाच्या टेन्युअर साठी घेतलं, आता 8%चा 7.75 वरती तुमचा व्याजदर आला, तर बघा तुम्ही EMI तसंच ठेवला आणि टेन्युअर वरती इम्पॅक्ट घेतला, तर जर तुमचा आधीचा EMI 41,822 आहे तो पूर्वीप्रमाणेच राहील. जुना कालावधी जो 240 महिने होता म्हणजे 20 वर्ष, तो नवीन कालावधी 230 महिने होईल, सुमारे 10 महिने कमी होतील. म्हणजे जरा तुम्ही नीट बघा, 41,000 रुपये EMI इंटू 10 तुम्ही साधारणतः 4,29,000 रुपये वाचवू शकता आहात. तर यात एक चांगला डिसिजन आहे जो तुम्ही सगळ्यांनी घेतला पाहिजे आणि तो म्हणजे काय, तर तुम्ही तुमची EMIची अमाऊंट कमी न करता तुम्ही तुमच्या टेन्युअर वरती त्याचा इम्पॅक्ट घेतला पाहिजे. तुमचा टेन्युअर दणकन हा तिथे कमी होणार आहे.
अजून तुम्हाला याच्यामध्ये काही माहिती हवी आहे का किंवा अजून काही समजून घ्यायचं आहे का, तर आपण इझी शब्दात सांगू शकतोय बरं का. खाली कमेंट करून नक्की कळवा, आपण त्यावरती नक्कीच बोलूया. थँक्यू सो मच. भेटूयात परत पुढच्या व्हिडिओमध्ये. जय हिंद.